नमस्ते मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शिरून शाहिस्ते खानाची तीन बोटे छाटली आणि तिथून खानाची जी अवस्था झाली ती खरंच पाहण्यासारखी होती। बोटे छाटली गेल्यावर शाहिस्ते खान इतका हादरला की मराठ्यांच्या दुसऱ्या हल्ल्याच्या भीतीने तो तातडीने लाल महल सोडून पळून गेला। ज्या महलात तो आरामात बसला होता तिथेच त्याला मृत्यूचे दर्शन झाले होते। त्याचा तो माज, ती घमेंड आणि संपूर्ण प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती। एका बाजूला अफाट मोगली सैन्य आणि दुसऱ्या बाजूला मुठभर मावळ्यांसह आलेले शिवाजी महाराज। एका तरुण राजाने बलाढ्य मोगल सरदाराला घरात घुसून आणले ही बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आणि संपूर्ण साम्राज्यात मोगलांची ही लाज्यास्पद हार चर्चेचा विषय बनली। आणि जेव्हा ही बातमी दिल्लीला पोहोचली तेव्हा बादशाह औरंगजेब रागाने लालबुंद झाला। आपल्या मामाची ही दुर्दशा त्याला सहन झाली नाही आणि त्याने तातडीने फरमान सोडले व शाहिस्ते खानाला दक्षिण भारतातून हटविण्याचे आदेश दिले। अपमानाचा हा डाग पुसण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खानाची बदली बंगालचा सुभेदार म्हणून केली। दिसायला ही बढती वाटली पण प्रत्यक्षात ती दंडात्मक बदलीच होती। ज्याला स्वराज्यावर स्वारी करायला पाठवले होते त्याला महाराजांच्या दहशतीने बंगालच्या सीमेवर जाऊन बसावे लागले। आणि मित्रांनो, शाहिस्ते खानाची छाटलेली बोटे हा केवळ खानाचा पराभव नव्हता, तर तो महाराजांनी दिल्लीच्या तख्ताला दिलेला तो इशारा होता की हे स्वराज्य आहे आणि इकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे अस्तित्व देखील शिल्लक राहत नाही। धन्यवाद। जय शिवराय।